ग्रेस, कृपा, अनुग्रह. आमेन. आणि मुळात पाहायला गेलं तर आपण कृपा पावलेले लोक आहोत, हो की नाही? किती जण बिलीव्ह करता की तुम्ही कृपा पावलेले लोक आहात? किती जण विश्वास करता? कसं काय तुम्ही विश्वास करता की तुम्ही कृपा पावलेले लोक आहात? इफिसिकरास पत्र 2 अध्याय 8 वचन. आमेन. हालेलुया. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आपले तारण झाले. आपल्या तारणावर कधीच डाऊट करायचा नाही. माझं तारण झालंय का? नाही. कारण तारण हे येशूच्या नावात आहे. आणि जर तुम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये त्याच्या जीवनामध्ये जगत असाल तर तुम्ही तारणात जगत आहे. जो कोणी ख्रिस्तामध्ये जगतोय तो तारणात जगत आहे. त्याला नंतर तारणासाठी, मोक्षासाठी दुसरं काही कृती आणि क्रिया करायची गरज नाही. म्हणा, जर मी ख्रिस्तात आहे, मी तारणात आहे. हालेलुया, हालेलुया. तारण मिळवण्यासाठी आपल्याला दुसरं काही गोष्टी करायची गरज नाही. का? कारण आपल्यावर ती कृपा झाली. म्हणा, माझ्यावरती कृपा झाली, मला तो अनुग्रह मिळाला की माझं तारण झालं. प्रियांनो, कृपा ते करते जे आपण करू शकत नाही. अनुग्रह आपल्या जीवनामध्ये ते करतं जे आपण करू शकत नाही. आज पास्टर जॉली आणि मी जर इथे आहोत ती देवाची कृपा आहे. आमेन. आम्ही जे पण काही करू शकतोय ती देवाची कृपा आहे. हालेलुया. कारण अशी कोणतीच निपुणता आमच्यामध्ये नव्हती की परमेश्वराने आमच्याद्वारे हे करून घ्यावं. पण कृपा कोण पावतं? जो व्यक्ती सरेंडर करतो, जो व्यक्ती समर्पण देतो. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समर्पण नाही तो कृपाविरहित व्यक्ती आहे. त्याला वाटतं जोपर्यंत मी करू शकत नाही तोपर्यंत होणार नाही. पण कृपा खरं तशी नाही. कृपा ही आपल्याला मिळाली जाणारी एक दया नाही का, जे आपण करू शकत नाही ते आहे. आमेन. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये पिरियड्स असतात, समय असतो. एक असतो कृपेचा काळ, एक असतो नाशाचा काळ. आता आपण ऑलमोस्ट जी 91 स्तोत्र संहिताचा जो झोन होता तो संपलाय. तो काळ संपलाय. जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. हे काही 7 वर्ष आता संपून गेली. कारण हे जेव्हा आम्हाला शिकवण्यात आलं होतं तेव्हा ते सुरू झाली होती. लक्ष द्या माझ्याकडे. म्हणून माझ्या हृदया, माझ्या काना, माझ्या मना देवाचं वचन ऐक. आमेन. एक असतो कृपेचा काळ आणि एक असतो नाशाचा काळ. आपल्या जीवनामध्ये आपण कृपेचा काळ ओळखला पाहिजे. कारण जेव्हा कृपा निघून जाती तेव्हा नाश येतो. लक्ष देताय? आणि जर हे आपल्याला कळालंय तर आपण जगातले सगळ्यात बुद्धिमान लोक. की कृपेचा काळ कोणता आहे, परमेश्वराचा काळ कोणता आहे माझ्या जीवनामध्ये. एक सीझन असतो प्रत्येक. बघा, 12 महिने सारखे दिवस नसतात आपल्या जीवनामध्ये. काय राहतात? सीझन असतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तसा एक असतो अखंड आशीर्वादांचा काळ. म्हणजे काय? काही न करता फक्त आशीर्वाद आणि आशीर्वाद तुम्ही बघताय. एक असतो खूप कष्टाचा काळ. काही चुकलेलं नसताना बऱ्याच गोष्टीला आपल्याला सहन करावं लागतं. आणि एक असतो नाशाचा काळ. म्हणजे तुम्ही किती काहीही करा, नाश निश्चित आहे. कळलं तुम्हाला? एक असतो कृपेचा काळ, एक असतो दुःखाचा काळ.
टिकून राहण्याचा समय आणि एक असतो नाशाचा काळ. जेव्हा ख्रिस्त या पृथ्वीवर आले तेव्हा कृपेचा काळ सुरू झाला. समजतंय? जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आले, नाही तर तोपर्यंत काय चालू होतं? कष्ट, गुलामी, मृत्यू. जोपर्यंत प्रभू येशू या पृथ्वीवर येत नाही मनुष्य रूप धारण करून, जेव्हा जेव्हा मी या गोष्टीचा विचार करते, परमेश्वर तुझ्यावर खूप प्रेम करतो, त्याची दया खरोखर तुझ्यावर येणार आहे. तुझं आज इथे येणं व्यर्थ नाही. आय डोंट नो तू कोण आहे, तुम्ही. हालेलुया. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुमचे पाय मजबूत करत आहे, तुम्हाला स्थिर करत आहे येशूच्या नावामध्ये. सर्व नामधराई जात आहे. परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर येत आहे. आपण विचार करूया, असा विचार करू की एक राजघराण्यातला व्यक्ती, राजघराण्यातला मुलगा, मुलगी रस्त्यावर, आपण जेव्हा गाडी चालवतो, गाडीवर जातो, तेव्हा रस्त्यावर ते मुलं येतात बघा, प्लीज घ्या ना. ते विकतात, ते लोक काहीतरी विकतात. त्यांचे फुगे असो, त्यांनी बनवलेले प्रोडक्ट असो. जर तुम्हाला एखाद्या राजघराण्यातला मुलगा काहीतरी विकताना दिसतोय, तर असं समजू नका की त्याला गरज आहे म्हणून तो विकतोय. त्याला तो अनुभव घ्यायचा आहे म्हणून तो विकतोय. काय बोलले मी, कळलं का? त्याला गरज आहे. राजघराण्यातला मुलगा, काही आत्ताचे खूप जे मोठे मोठे लोक आहेत, फायनान्शियली ब्लेस्ड असे लोक, त्यांनी वेटरचे काम केले. का? गरज आहे म्हणून नाही, अनुभवासाठी. त्यांना जगायचं होतं ते जे नॉर्मल लोक जगतात. ते देतात अशी टेस्टमनी. येशूला तारणाची, मरण्याची गरज नव्हती. योहान 1:1 काढा पटकन. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द म्हणा. शब्द म्हणजे प्रारंभी येशू होता. जिथे शब्द लिहिला ना प्रियांनो, तिथे येशू लिहून काढा तुमच्या बायबल मध्ये. येशू. आणि आता जिथे शब्द आहे तिथे येशू वाचा. प्रारंभी येशू होता. प्रारंभी कोण होता? हा, येशू देवासह होता. येशू देवासह होता आणि येशू देव होता. हालेलुया. येशू देव असा नाही, देव होता. पृथ्वीवर आल्यावर त्याला देव ही पदवी नाही देण्यात आली, त्याला पापाची पदवी देण्यात आली. स्वर्गाचा देव तुमच्या माझ्यासाठी पाप असा झाला, कारण तुम्हाला दैवी पण लाभ हवा. कळलं? प्रारंभी येशू होता, येशू देवा बरोबर होता आणि येशूच देव होता. आणि पुढे वाचूया. तोच प्रारंभी देवासह होता. तोच प्रारंभी म्हणजे सुरुवातीपासून तो होता. जगाच्या निर्मितीपासूनच पूर्वीच येशू होता. तो का आता नाही आला, 2025 वर्ष झाले? नाही, तो शरीरात तुमच्या माझ्यासाठी आला. का? कारण मृत्यूचा डंक तोडण्यासाठी त्याला मृत्यूचा घोट पिणं गरजेचं होतं. हालेलुया. कोणाला? येशूला. कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. कृपा मिळाली आपल्याला.
कृपा फक्त घर, गाडी, बंगला, सोनं, नाणं याच्यात नका बघू. ज्याला अनंत जीवन लाभलं त्याला कृपा लाभलेली आहे. तुम्ही आणि मी अनंत जीवनाचे वारीस आहोत. आपण पण जर कबाड कष्ट केले, दिवस रात्र मेहनत केली, आपण पण खूप घरे घेऊ, बंगले घेऊ, गाड्या घेऊ, आपल्याला माहिती आहे आपण कोण आहे, काय करू शकतो आपण. पण मी कृपा नाही ना मिळवू शकत. मला जे मिळेल ते माझ्या बुद्धीने मिळेल, पण जे वरून मिळालंय, जो येशू मिळालाय, तो कृपेने मला मिळालाय. हालेलुया, हालेलुया. कितना महान परमेश्वर. उंच स्वरात ताली बजाओ भाई प्रभु के लिए. बीट वर वाजवा ना. कितना महान परमेश्वर, कितना महान परमेश्वर, जिसकी सेवा करते हम. What a mighty God we serve. What a mighty God we serve. Hallelujah. किती महान परमेश्वराची सेवा आपण करत आहोत. कितीतरी महान. हालेलुया, हालेलुया. पुन्हा एकदा वर्स 2. तोच प्रारंभी देवासह होता. तोच प्रारंभी म्हणजे सुरुवातीपासून तो परमेश्वराबरोबर होता. आणि सर्व काही त्याच्याद्वारे झाले. सर्व काही येशूद्वारे झाले. कशाद्वारे झाले? कशाद्वारे झाले? तुम्ही झाडं बघताय, नद्या बघताय, मोठे मोठे डोंगर बघताय, तारे बघताय, चंद्र, सूर्य, कोरडी भूमी, ओली भूमी, मोठे मोठे समुद्र, हे सगळे त्याच्या वाणीने निर्माण झाले. तो काय आत्ताचा आलेला माणूस नाहीये, तो सुरुवातीपासून होता. तो येशू तुमच्या माझ्यासाठी पृथ्वीवर आला. त्याला गरज होती म्हणून नाही, तर तुमचं माझं पाप स्वतःवर घ्यायला तो आला. ही खूप आशीर्वादाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आमेन. पुढे. आणि जे काही झाले ते त्याच्यापासून झाले नाही. जे काही तुम्हाला नेत्रांनी दिसतंय ते येशू शिवाय होऊ शकत नव्हतं. म्हणून असं समजू नका प्रियानो की येशू 2025 वर्षापूर्वी आला, कुवारीच्या उदरातून जन्म घेतला, मग त्याला लोकांनी नाकारलं, पृथ्वीवर येऊन तो देव नाही झाला. तो देव होता, तो आहे, तो राहील. हालेलुया. त्यांनी ह्या पृथ्वीवर जे पण सहन केलं, जे जगला, जे शिकवलं, जे सांगून गेला, ते आता आपल्याला उपयोगात यावं म्हणून ते तो करून गेला. हालेलुया. नेक्स्ट वर्स. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. हालेलुया. त्याच्या ठाई जीवन होते आणि ते मनुष्य मात्राचा प्रकाश ठरले. आता हा काळ कृपेचा काळ सुरू झाला. हालेलुया. आता हा काळ कोणता होता प्रियांनो? एवढा वेळ मनुष्यांना कृपेचा काळ सुरू झाला. काय? की प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून, तारणारा म्हणून स्वीकार करा, म्हणजे तुमच्या पापाची क्षमा होईल आणि तुम्हाला तारण प्राप्ती घडेल. आमेन. हा आहे कृपेचा काळ. आणि हा कृपेचा काळ खूप स्ट्रॉंगली आपल्याला पाहायला मिळतो नोआच्या काळामध्ये. जायचं मग? वचन आता सुरू झालंय. तयार आहे ना तुम्ही? ओके. उत्पत्ती त्याचा 6वा अध्याय, 1 वचनापासून पुढे वाचत जाऊया. नंतर भूतलावर मनुष्याची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या. तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार. आता हा जो उत्पत्तीचा 6वा अध्याय, पहिलं आणि दुसरं वचन आहे, याच्यात हजारो वर्ष लोटून गेली.
हे काय लगेच बॅक टू बॅक नाही घडलेलं बरं का. किती तिथं लिहू शकता तुम्ही. 1000 वर्ष, बराच काळ, शेकडो निघून गेली, हजारो निघून गेली. अनेक काळ लोटल्यानंतर इथं काय लिहिलेलं आहे, त्यांनी पाहिलं की मनुष्य जे आहे ते भूमीच्या पाठीवर बहुपट होऊ लागले आहेत. त्यांना मुली झाल्या आणि स्वर्गदूतांनी त्यांच्याशी लग्न केले, जे चांगलं नव्हतं. आणि तेव्हा त्या सगळा गोंधळ झालेला आपल्याला इथं दिसतो. आणि मग परमेश्वर एक निर्णय 3ऱ्या वचनात घेतो. ह्याच्यात बराच काळ गेलेला आहे बरं का, हे काय लगेच नाही झालेलं, ह्याच्यात बराच काळ गेलेला आहे. 3रं वचन वाचूया. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. त्या काळी भूतलावर महाकाय होते. पुढे देवपुत्र मानव कन्यापाशी गेले तेव्हा. आता हे मी तुम्हाला सांगितलं की खूप वर्ष लोटल्यानंतर वचन 9 मध्ये ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. हालेलुया. वर जर पाहिलं तर सगळा गच्चा गोंधळ झालेला आहे. पाप पृथ्वीवर वाढतंय. पण देवाला नाश करायचा असता प्रियांनो, त्यांनी नोहाचा पण विचार केला नसता. त्याने अख्ख्या पृथ्वीला पाण्यात एका झपाट्यात बुडून टाकलं असतं. पण देव कृपा करणारा परमेश्वर आहे. त्याने तारूची योजना काढली एका माणसासाठी. हालेलुया. त्याने तारूची योजना काढली एका पुरुषासाठी, कारण तो पुरुष एवढ्या सगळ्या पापामध्ये देवाबरोबर चालत होता. त्याचं नाव नोहा. ही नोहाची वंशावळी. पुढे जाऊया, वचन 10. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. ती जात जुलमानी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल चलवणूक बिघडली होती. हालेलुया. सर्व प्राणी मात्राने आपली चाल चलवणूक बिघडून टाकली. त्यांनी देवाचं भय धरणं सोडलं. पण एक पुरुष होता जो देवाचं भय धरत होता आणि देवाबरोबर चालत होता. किती चांगली गोष्ट आहे की तुमच्या आजूबाजूला किती पाप घडलं तरी ते पाप तुमच्यामध्ये न येऊ देणं देवाची कृपा तुम्हाला पुरवतं. काही घडू द्या, काहीही घडू द्या, उजवी डावीकडे काही होऊ द्या, पण मी त्याच्यात पडणार नाही. तर देवाची कृपेचा तो एक भाग होऊन जातो. विशेष करून देवाची कृपा, त्याची विशेष करून देवाची नजर ही आपल्यावर येते. आमेन. हालेलुया. नंतर प्रभूंनी सगळं पाहिलं आणि मग वचन 14. तू आपल्यासाठी. 1 मिनिट 13 पासून. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करायचे ते असे, त्याची लांबी 300 हात. बस. देवाने सांगितलं एक तारू कर. आता तो तारू इतका मोठा होता की तो एका दिवसात, 2 दिवसात, महिनाभरात नाही बनला. माझ्याकडे लक्ष द्या नीट, अजिबात इकडे तिकडे होऊ नका. इतका मोठा होता की तो एका दिवसात बनलेला नाही. त्याने लाकडं गोळा केली असतील, डांबर वितळवलं असेल, काय काय केलं. आणि नोवाला पहिली गोष्ट माहितीच नाही, पहिल्यांदा काहीतरी नवीन बनवतोय. आणि तेव्हा मात्र लोक त्याची थट्टा करायला लागले.
जेव्हा तो तारू बनवत होता तेव्हा लोक त्याची थट्टा करायला लागले. हालेलुया. काय म्हणून? मूर्ख आहेस तू, हे काय बनवतोय? छान घर बनव ना, महल बनव. काय काय करतोय तू? चांगली गाडी घे ना, कशाला दान बिन देतो? मूर्ख आहेस तू. तू खूप काय करू शकतो याच्यात, घराचं डाऊन पेमेंट भरू शकतो तू याच्यात. मूर्ख आहेस तू. देवाचे लोक मूर्ख दिसतात, नंतर त्यांच्यासारखं हुशार कोणी निघत नाही. नोहाला त्याच्या काळात वेडा म्हटलं, त्याची थट्टा केली, त्याला शिव्या दिल्या, त्याची नालस्ती केली. का? कारण तो देवाचं ऐकून जगा वेगळं काहीतरी बनवत होता. तो घर बांधत नव्हता, त्याने आपल्या शेतीकडे लक्ष दिलं नाही, त्याने आपल्या गुरांकडे लक्ष दिलं नाही, तर त्याने देवाने सांगितलेल्या आज्ञेनुसार तारू बांधला. आणि जेव्हा जेव्हा तो तारू बांधायचा तेव्हा तेव्हा तो लोकांना बोलत असेल, पाऊस येणार आहे, नाश होईल, हे सगळं डुबून जाईल, पृथ्वीभर पाणी पाणी होणार आहे. ते म्हणतात, पाऊस? हा काय असतो पाऊस? येडा आहे का रे तू? अरे खरंच पाऊस येणार आहे, ये मला मदत कर. नोआच्या काळाच्या आधी कधीच पाऊस पडला नाही. जसं ह्या पृथ्वीवर कधीच रॅप्चर झालं नाही. पण जे लोक रॅप्चरची तयारी करतायत ते बरोबर जातील. हालेलुया. कधीच पाऊस पडला नाही. कधीच लोकांनी आकाशातून मोठे मोठे आगीचे गोळे पडताना पाहिले नाहीत. बर्फाचे गोळे, आगीचे गोळे एवढे की घरा एवढे. केवढे? तुम्ही चिडक्या उडतात ना, काय म्हणता त्याला? चिंद्या उडता. काय उडता? किनक्या. जाऊ दे तिकडे. त्याला तुम्ही किती घाबरता? वरून घरा एवढे गोळे पडणार आहेत. कशाचे? आगीचे. लोकांना वाटल एलियननी तोफच मारले. ती प्रॉफेसी पूर्ण होणार आहे. पवित्र शास्त्र एकमेव असं शास्त्र आहे ज्याच्यात भविष्यवाण्या देण्यात आलेल्या आहे आणि 500च्या वर भविष्यवाण्या पूर्ण झाल्या आहेत आणि बाकी ऑन द वे आहेत. सो नोआच्या काळात तारू बनवत असताना पृथ्वीवरच्या लोकांना तो कृपेचा काळ आहे हा ओळखता आला नाही. की देव बोलवत आहे. देव काय करतोय? बोलवतोय, पश्चाताप कर, माझ्या राज्यात ये, काम कर, वाढ, उन्नती प्राप्त कर, मागं फिरू नको. आमेन. पण हे सगळं त्यांनी नाकारून त्याची थट्टा केली. नोआ तारू बनवत असताना त्याची थट्टा केली. प्रियांनो, नोआचा काळ, तारवाचा काळ, जो पिरियड होता तारू बनण्याचा, तो आता आपल्याकडे उद्धार प्राप्त करून घेण्याचा. ख्रिस्त आपल्यासाठी एक तारवाप्रमाणे आहे. हालेलुया. या मध्ये या. तारवाच्या बाहेर राहू नका, कृपेच्या बाहेर राहू नका. कळतंय का तुम्हाला? परमेश्वर जे सांगत आहे, जे परमेश्वर तुम्हाला करायला लावत आहे ते करा. त्याला थट्टा समजू नका किंवा त्याला उशीर लागणार आहे असंही समजू नका. आता वेळ आहे तारवात येण्याची. आता वेळ आहे कृपा प्राप्त करून घेण्याची. परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे की नाही हे कसं ओळखायचं? आपण पाण्यावर चालतो तरी डुबत नाही.
आगीतून जातो तरी जळत नाही, समस्यातून जातो पण समस्या आपल्याला खाऊन टाकू शकत नाही. हा आपल्यासाठी कृपेचा काळ आहे. हालेलुया. अनेक समस्यांना जातोय, अनेक पापाच्या अवतीभोवती सगळं पापीय वातावरण आहे, पण तुम्ही टिकून आहे म्हणजे तुम्ही कृपेत आहात. पण एक समय येईल, एक काळ येईल, कृपा निघून जाईल. तेव्हा मात्र पृथ्वीची हाल होणार आहे. तेव्हा मात्र पृथ्वीच्या लोकांची हाल होणार आहे. मी बोलले होते ना, वचनाचे पानं लोक गिळतील असा काळ येणार आहे. का बरं? पानं खाऊन काय नाही होणार. आज ते तुझ्या हृदयावर बिंबवून ठेव. आज त्याचं पालन कर. आज ती आज्ञाधारकता तुझ्या जीवनामध्ये ठेव, कारण आज हा तुझ्या जीवनात कृपेचा काळ आहे. पण तेव्हा नोवा दारू बनवत असताना, कलीसियाचे लोक प्रार्थना करत असताना, कलीसियाचे लोक उपवास करत असताना, कलीसियाचे लोक परमेश्वराच्या मार्गाने चालत असताना, जगिक लोकांनी ज्यांनी थट्टा केली ते सगळे त्या पुरात डुबले जातील. म्हणून तुम्ही जे करताय ते आज तुम्हाला मूर्खतेचं वाटू शकतं. तारणासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, अनंत जीवनासाठी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं, नरकाला घाबरून पाप न करणं, स्वर्गाच्या राज्याची वाट पाहणं, आज पृथ्वीवर तुम्हाला मूर्खतेचं वाटू शकतं, पण तो कृपेचा काळ आहे. तोच तारू तुम्हाला तारणार आहे. हालेलुया. म्हणून आज जे तुम्ही ख्रिस्तामध्ये श्रम घेत आहात, अगदी आपल्या परिवाराचा हिंसा सहन करून, विरोध सहन करून तुम्ही प्रभूमध्ये जर टिकून आहात, तुझी मूर्खता तुला काम येणार आहे. तू प्रभू बरोबर उचलला जाणार आहे. हालेलुया. पॉवरफुल. आमेन. मी बघते देवाचा दूत माझ्या बाजूने उभा आणि माझी पाठ थोपटतोय. हालेलुया. हा कृपेचा काळ. तारू आपला प्रभू येशू आहे. लाकडं घे, गोळा करून आण, डांबर बनव, त्याला बाहेरून चिटकव, एवढी लांबी घे, एवढी रुंदी घे, इतक्या खोल्या बनव. हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या आज्ञा पालनाने जीवन जगण्यासारखं आहे. हे कर, हे करू नको, हे कष्ट कर, हे करू नको, इथं ऐक, इथं ऐकू नको, माझ्या हाताखाली दीन आणि नम्र राहा, असा वाग, तसा वाग. हे तारू बनवण्यासारखं आहे. याला मूर्खता समजू नका. हेच तुम्हाला कामं येणार आहे. कधी? जेव्हा नाश येईल तेव्हा त्याच तारवात तुम्ही वागलेल्या कृतीत, तुम्ही राहिलेल्या कृतीत, तुम्ही केलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही तारले जाल. आमेन. हालेलुया. हा कृपेचा काळ आहे की आज प्रभू आपल्याला दाबतोय. हा कृपेचा काळ आहे की प्रभू आपल्याला ओरडतोय, आपली छाटणी करतोय. आज तो आपल्याला शिकवतोय. आज त्याचं वचन आपण ऐकतोय. हा कृपेचा काळ आहे की जेव्हा आपल्याला ओरडा येतो, त्रास होतो, दुःख येतं, प्रभू म्हणे आपण काहीतरी सहन करू शकतो. हा आपल्यासाठी कृपेचा काळ आहे. नोआने सहन केलं, देवाचं ऐकलं. जो देवा बरोबर राहतो तो देवाचा ऐकू शकतो. जो देवा बरोबर राहत नाही तो देवाचा आवाज ओळखू शकत नाही. आणि देवाचा आवाज मानवी आवाज नाहीये, तर देवाचा आवाज अंतर्यामात खोल जाणारा आवाज आहे. आणि जे आत्म्यानेच चालतात तेच देवाचा आवाज ऐकू शकता. म्हणून जगिक लोकांना तुम्ही देवाचं ऐकून काय करत आहे हे सध्या तरी मूर्खतेचं वाटू शकेल, पण तुम्ही कृपेच्या काळात आहात. आणि त्या लोकांनी नोआचं ऐकलं नाही. अध्याय 7 वचन 1 मध्ये मग परमेश्वर, आपण एक काम करूया. अध्याय 6 वचन 22. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. हालेलुया. नोहाने तसंच केलं. म्हणा तसंच केलं जे देवाने सांगितलं. हा कृपेचा काळ होता.
नोआच्या आजूबाजूच्या लोकांसाठी हा कृपेचा काळ होता, हा सुसमाचाराचा काळ होता. नोआच्या आजूबाजूच्या लोकांसाठी एक पश्चातापाचा काळ होता. जोपर्यंत तारू बनत आहे बाबा, तोपर्यंत तुझ्यासाठी कृपेचा काळ आहे. जोपर्यंत तारू बनतोय तोपर्यंत तुझ्यासाठी पश्चातापाचा काळ आहे, प्रभूकडे फिरण्याचा काळ आहे, प्रभूसाठी काहीतरी करण्याचा काळ आहे. योग आहे तो तुझ्यासाठी. पण आता प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या नजरेत आणि स्वर्गामध्ये सेकंड टू सेकंड लिहून ठेवलेला आहे. कोणत्या क्षणी काय होईल, कोणत्या क्षणी येशू येईल, कोणत्या क्षणी रॅप्चर होईल, कोणत्या क्षणी ही पृथ्वी नाश पावेल, कोणत्या क्षणी शैतानाला साखळदंडाने बांधलं जाईल, ते प्रत्येक टाइम टू टाइम पृथ्वीच्या अकॉर्डिंग स्वर्गामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तारू बनवण्याचा टायमिंग संपला. उद्धाराचा, सुसमाचाराची वेळ, सुसमाचार सांगण्याचा काळ, ख्रिस्ताला ग्रहण करण्याचा काळ, ख्रिस्ताला आपला प्रभू येशू म्हणून, देव म्हणून ग्रहण करण्याचा काळ या पृथ्वीवर एक दिवशी संपून जाईल. मग तुम्ही काय नाही करू शकत. मग ही मनुष्य जात काहीच करू शकत नाही. पश्चातापाचा काळ संपेल, मागे फिरण्याचा काळ, प्रभूकडे वळण्याचा काळ एक दिवशी संपून जाईल. म्हणून प्रभू इर्मयामध्ये बोललाय, यशामध्ये बोललाय, संधी येतोवर साधून घे. नोहाचा तारू बनत असताना एक कृपेचा काळ नोहाच्या आजूबाजूच्या लोकांसाठी होता. नंतर वचन 7 त्याचं 1. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशूंपैकी 7 नर माद्या आणि अशुद्ध पशूंपैकी 2 नर माद्या आणि आकाशातील पक्ष्यांपैकी 7 नर माद्या. एक मिनिट पुढे जाऊया. वचन 15, 7:15. सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक जोडी नोहाकडे तारवात गेली. आता परमेश्वराने कोणाला वाचवलं? मुख्य जनावरांना. एक प्राण्यांना तू बोलव. विचार करा, नोहा बोलवायला नाही गेला. इथे एक मिस्ट्री आहे. नोहा कुठं जाईल, घेऊन येईल बरं? नोहाने तारू बनवला. म्हणा, नोहाने तारू बनवला. देवाने आज्ञा दिली आणि तो तारू भरून गेला. कशाने भरला? कशाने? जनावरांनी. समजलं? सांगते. पित्याने मुलाचं लग्न ठरवलं. मुलाचं लग्नाची मेजवानी केली. दष्टपुष्ट जनावर कापली आणि त्याने खूप लोकांना आमंत्रण दिली. खूप लोकांना. पण कोणी म्हटलं, मी लग्न केलंय, मी माझ्या बायको बरोबर आहे. कोणी म्हटलं, मी शेती घेतलीये. कोणी म्हटलं, मी बैल जोड्या घेतल्याय. कोणी म्हटलं, मी नुकताच व्यापार टाकलाय. आणि सगळ्यांनी पित्याने दिलेलं इन्व्हिटेशन, मुलाच्या लग्नाचं नाकारलं. पित्याला राग आला. मग त्यांनी रस्त्यावर, चव्हाट्यावर, गल्लीबोळ्यात असणाऱ्या सर्व नाकाबिल लोकांना राजकीय घराण्याची वस्त्र घातली आणि मेजवानीत बोलवलं. कळलं का? नाकाबिल म्हणजे काय? पापी लोकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये. पण त्यांना राजकीय वस्त्र घातली. स्वर्गामध्ये धर्मी पुढारी नाही, तर पापी तारलेले तुम्हाला दिसतील. मी काय कधी हे शिकले नाही,
थेट डाउनलोड होतंय. घ्या, रिसीव्ह करा. आमेन. काय काय वेगवेगळ्या स्वभावाचे ना. पृथ्वीवर जेवढे पण तुम्हाला प्राणी पक्षी काय पण दिसतील, त्या सगळ्यांना एक स्वभाव आहे, तो माणसात आढळतो. आमेन. तो कशात आढळतो? माणसात. नाही, सरड्यासारखाच रंग बदलतो, हरणासारखेच तुझे डोळे, कुत्र्यासारखाच भुकतो, गाढवावानीच ढंपे, घोड्यावानीच पळतो. असं मी नाही बोलत, तुम्ही बोलता. बोलता की नाही तुम्ही? हलवा ना, असं असं माना हलवा तुम्ही, चांगलं जमतो तुम्हाला. असंच बोलता तुम्ही घरी. हालेलुया. चला, हे सगळे कॅरेक्टर जे स्वर्गात नापसंत केले होते, ते तारवामध्ये बोलवले गेले. त्याच्यात मी एक आहे, तुम्ही आहात. अजून एक प्रॉफिटिकली परमेश्वर आपल्याला सांगतोय ह्या कलिसियासाठी, तुम्ही आज्ञा पाळून तारव बांधा. तुम्हाला लोकांकडे जायची गरज नाही, मी शीळ वाजून त्यांना पाठवणार आहे. हालेलुया. जे स्वर्गासाठी नापसंत केलेले लोक होते, जे नरकाचे वाटेकरी होते, कृपेमुळे ते तारवात आले. कृपेमुळे ते उद्धार घेऊ शकले. ते आपण आहोत प्रियांनो. सामरी स्त्री, रक्तस्राव स्त्री, पापी स्त्री, येशूला नाकारणारा पत्रस, हे सगळे कृपेमुळे आज येशू जवळ आहेत. आणि आपण देखील कृपेमुळे येशू जवळ आहे. तारवामध्ये सगळे आले. हालेलुया. जे खरं तर वाचो नाही वाचो त्याचा काही संबंध नव्हता, वाचवायचं देवाला लोकांना होतं. पण हा आपल्यासाठी एक संदेश आहे. देवाच्या राज्यात नाकाबिल लोकांचं स्वागत असतं. प्रभू कधीच पाप्यांचा द्वेष करत नाही, तर पाप्यांवर प्रेम करायला परमेश्वर आला. आणि आपण पण जेव्हा कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय, तर आपलं पाप सोडून आपण देखील त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे. कृपेचा काळ संपला. सर्व जनावर 2-2-2-2 जोडीने तारवामध्ये आले. वचन 16. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नर मादी आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. माझ्या याच्यात लिहिलंय, मग तारवाचा दार बंद झाला. असा काळ येईल, कृपेचा काळ बंद होईल. असा काळ येणार आहे, पश्चातापाचा काळ बंद होईल. असा काळ येईल, कृपेचा दरवाजा बंद होऊन जातो. ह्या अनंत कालच्या गोष्टी झाल्या. मी आता तुम्हाला थोडस पृथ्वीवर आणते. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची कृपा आपण ओळखली पाहिजे. परमेश्वराचा अनुग्रह आपल्या जीवनामधून जाऊ देता कामा नये. मी वाचते, तुम्ही ऐका. उत्पत्ती त्याचा 13 पहिलं वचन. अब्राहम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यांना घेऊन मिस्र देश सोडून नेगेबकडे गेला. तो कळप, रुपे, सोने यांनी संपन्न होता. मग मजला करत करत तो नेगेबापासून बेथेल पर्यंत गेला. बेथेल व आय ह्याच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता, त्या ठिकाणी तो आला. आता आपल्याला इथं समजतं. लोट, वचन 5 कडे जाऊया. अब्राहमाबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती.
त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना. हालेलुया. वचन 9. सर्व देश, मग अब्राहम त्याला म्हणाला, सर्व देश तुला मोकळा नाही का? तर माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईल, आणि तू उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईल. नेक्स्ट. तेव्हा लोटने आपली दृष्टी वर करून काय पाहिलं? जिथं पाणी आहे, जिथं सुपीक जमीन आहे, जिथं तो चांगली शेती करू शकतो, जिथं तो गुरांना चारू शकतो, असा प्रदेश त्यांनी पाहिला. नीट लक्ष द्या. दृष्टी वर करणं म्हणजे स्वतःची बुद्धी लावणं, प्रार्थना न करणं, प्रार्थनापूर्वक निर्णय न घेणं. आपली दृष्टी वर करणं म्हणजे देवाला न विचारणं. त्याने दृष्टी काय केली? वर म्हणजे देवाकडे नाही केली, समोर जिथे पाणी आहे, आशीर्वाद आहे, धन आहे, समृद्धी आहे, प्रॉस्पेरिटी आहे, जिथे त्याची इच्छा आहे. हालेलुया. तिथं त्याने पाहिलं आणि त्याने काय निवडलं? पुढे वाचूया. वचन 11. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वीकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. आता अब्राहम आणि लोट हे वेगळे झाले. लोटने आपली दृष्टी वर केली, पण अब्राहमाने स्वतःहून त्याच्या जीवनामध्ये काहीच निर्णय घेतले नाही. त्याने स्वतःची बुद्धी लावली नाही. वचन 14. जे स्वतः बुद्धी लावत नाही त्यांच्याशी देव बोलतो. लोट अब्राहमापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्राहमाला बोलला. परमेश्वर लोटला बोलला का? पण लोटनी जर नम्रतेने देवाला विचारला असता किंवा अब्राहमाशी संवाद साधला असता की अब्राहमा, मी प्रार्थना करतो आणि मग तुला सांगतो. पण लोटनी काय पाहिलं? हिरवळ पाहिली, आशीर्वाद पाहिले. लोटनी काय पाहिलं? लोटनी परमेश्वराची उपस्थिती नाही पाहिली. लोटनी परमेश्वराची इच्छा नाही जाणून घेतली. लोटनी त्याची पसंत निवडली. लोटनी जेव्हा निर्णय घेण्याचा वेळ होता तेव्हा लोटकडे कृपेचा काळ होता. गेटिंग? जेव्हा निर्णय घेण्याची वेळ आली लोटच्या जीवनात तेव्हा तो खरा कृपेचा काळ होता. पण लोटनी कृपा नाकारून स्वतःच्या बुद्धीने निर्णय घेतला. त्याने हिरवळ पाहिली, आशीर्वाद पाहिले, प्रॉस्पेरिटी पाहिली, धन पाहिले, संपत्ती पाहिले. त्याने परमेश्वराची उपस्थिती तिथे आहे का नाही, परमेश्वराचं काम तिथे आहे का नाही, मी तिथे देवाशी बोलू शकतो का, मी देवाचं काम तिथे करू शकतो का, ते पाहिलं नाही. आणि लोटनी जे निवडलं ते देवाच्या नजरेत दुष्ट होतं. कधी कधी मनुष्य जे निवडतो हिरवळ, पाणी, आशीर्वाद, मनपसंत, स्वतःला आवडतं, ते देवाच्या नजरेत दुष्ट असू शकतं. आणि इथं खरं कृपा निघून जाते. कुठे कृपा निघते? निर्णयामध्ये. तुम्ही काय निर्णय घेता? एक आपल्या जीवनात असा क्षण आहे ज्याच्यात परमेश्वर राहत नाही. डिसिजन तो आपल्यावर आहे. बायबल सांगते जीवन आणि मृत्यू तुझ्या समोर ठेवलंय, तू निवड. माझी उपस्थिती निवडायची का जगिक आशीर्वाद निवडायचे? तू निवड. बरेच लोक कलिसियाची निवड करतात. हुशार लोक असतात जे चांगली कलिसिया शोधतात. उगाच इतर
म्हणजे नाही का, ह्यांना वाईट वाटल, त्यांना वाईट वाटल. तुम्हाला ह्या कलिसियात जर तुम्ही फळवंत नाही झालेले वर्षानुवर्ष, हे सोडा आणि जिथं देव सांगेल तिथे जा. मी सांगते तुम्हाला, जी कलिसिया तुमच्यासाठी फळवंत आहे तिथे टिकून राहा. कोणाचे मन धरत बसू नका. देव हे नाही विचारणार किती पास्टरचं मन जपलं, देव हे विचारल किती फळ आणले तू माझ्या राज्यात. कड़वा है पर सच है. मी खूप लोकांना आशीर्वादित होताना पाहिलं आणि परत मागं जाताना, का आमच्या त्या पास्टरांना वाईट वाटेल. अगेन सेम लाईफ. काही कलिसिया काही लोकांसाठी फळवंत ठरतात, काही जागा का, ते विजनशी जुडलेले लोक असतात. चर्च एक विजन आहे. सगळेच सारखे नसतात. जिथे तुम्ही फळवंत होत आहात, जिथे तुम्ही वचनाने स्ट्रॉंग होत आहात, ते समजून घ्या ती जमीन तुमच्यासाठी आहे. बरोबर. आता द्राक्ष आपण हिमालयात लावू शकत नाही, कारण ती जमीन द्राक्ष उगवण्यासाठी नाहीये. बरोबर. काश्मीरमध्ये द्राक्ष नाही पेरू शकत आणि इथं आपण सफरचंदाची शेती करू शकत नाही, कारण ही जमीन, हे वातावरण सफरचंदासाठी व्यवस्थित नाहीये. तसं तुमच्या आत्मिक उन्नतीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. लोटनी ते विचार नाही केला. लोटनी काय पाहिलं? कमी टाइम असलेलं चर्च. 2 आणि 3 नाही वाजले पाहिजे, 1 तो संडे मिळताय. हालेलुया. चलो, सगळेच आशीर्वाद देवाकडनं नाहीत, इथं आपल्याला समजतं. लोटनी परमेश्वराची उपस्थिती आहे का नाही ते नाही पाहिलं. देव तिथं कार्य करतोय का, देवाच्या नजरेत ते पसंतीस आहे का नाही ते पण नाही पाहिलं. लोटनी काय पाहिलं? हिरवळ पाहिली, जगिक गोष्टी पाहिल्या. तुम्ही आणि मी जगिक गोष्टी पाहण्यासाठी बोलवलेलं नाही. आपली कॉलिंग ती नाहीये, आपली हेव्हनली कॉलिंग आहे. आपण स्वर्गीय गोष्टी पाहिल्या पाहिजे, स्वर्गीय गोष्टी ओळखल्या पाहिजे. हालेलुया. आम्ही जरी शरीराने चालतो फिरतो तरी आमचं युद्ध आत्मिक आहे. आमेन, आमेन. लोटच्या जीवनात ना आता कृपेचा काळ निघून गेला, कारण लोटनी आपली बुद्धीने विचार घेतलाय. देव कधीच आपल्या निर्णयात आपल्याला साथ देत नाही. स्पष्ट आहे. तू डिसिजन घे. काय घेतो? जीवन निवडतोय का मृत्यू निवडतोय? प्रभू माझी मदत कर, मला निर्णय घ्यायला मदत कर. तिथं तुम्हाला स्टँड घ्यायचंय. पवित्र आत्म्याने तुम्ही चालवले जाल, पण काही लोक आत्म्याने भरलेले असतात पण निर्णय चुकीचा घेतात आणि सगळी गाडी बिघडून जाते. सगळा प्रॉब्लेम होऊन जातो. मग लाईफ मध्ये परत यू टर्न घ्यावा लागतो, परत फिरून निर्णय घेऊन परत तिथंच येते मग तुमची गाडी. का? निर्णय चुकीचा घेतला. लोटच्या बाबतीत तेच झालं. लोटने हिरवळ पाहिली, लोटने आशीर्वाद पाहिले, लोटने परमेश्वराची उपस्थिती पाहिली नाही, आत्मिक उन्नती पाहिली नाही, त्याच्या जीवनात ना कृपेचा काळ निघून गेला. पण अब्राहम, देव म्हणाला, परमेश्वर बोलला म्हणजे अब्राहम प्रार्थना करत होता. अब्राहमाने मनाने निर्णय घेतला नाही. जेव्हा अब्राहमाला निवडायची वेळ आली तेव्हा परमेश्वर म्हणाला, असं लिहिलंय. आणि परमेश्वर तेव्हा बोलतो जेव्हा आपण त्याच्या उपस्थितीमध्ये असतो. आणि इथं हे दिसतंय आपल्याला की अब्राहम परमेश्वराच्या उपस्थितीत बसलेला आहे आणि देव आता त्याच्याशी बोलतोय. हालेलुया, हालेलुया. आणि अब्राहम काय परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, तू आहेस तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वीकडे, पश्चिमेकडे कुठं पण बघ. हालेलुया. नेक्स्ट, आपली दृष्टी लावून बघ, कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे
तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देऊन टाकला आहे. याला म्हणता परमेश्वराची कृपा. ह्याला काय म्हणता? परमेश्वराची कृपा. कुठं बघ? सहोकडे बघ. अब्राहमाने मनाने निर्णय नाही घेतला. अब्राहम तारवात जाऊन परमेश्वराशी बोलत बसला. देवा, माझ्या गुरांचं काय? माझ्या जमिनीचं काय? मी कुठं जाऊ? तू मला सांगितल्यानुसार मी आपल्या बापाचं घर सोडलंय. माझ्या बरोबर राहणारा माझा लोट तो पण निघून गेला. त्याने ती हिरवळ पाहिली. परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, परमेश्वर तुम्हाला म्हणतोय, आजपासून तू जिथं नजर टाकशील ते मी तुला व तुझ्या संततीला देऊन देईल. तुम्ही अब्राहमाचे वारिसदार आहात, हक्कदार आहात. कारण तुम्ही जर लोट निवडला असता, सदोम निवडला असता, तर तुम्ही आज इथे नसता. तुम्ही मॉलमध्ये फिरत राहिले असता. तुम्ही सुट्टी एन्जॉय करत असता. तुम्ही रेस्ट घेत असता. रियल रेस्ट हाय, खरा आराम परमेश्वराच्या भवन मध्ये. हा आराम आहे. हप्ताभर काम करून परमेश्वराच्या उपस्थितीत बसणं याच्यासारखा आराम नाही. हालेलुया. परमेश्वराचे शब्द ऐकणं. मला इतकी लालसा होते ना, कोणीतरी प्रीच करावं आणि मी बसून ऐकत राहावं. कारण ऐकल्याने विश्वास वाढतो आणि विश्वासाने तारण होते. लोटला भले सुपीक जमीन, पाणी, हिरवळ मिळाली. अब्राहमाला कृपा मिळाली. आमेन. तो तुम्हाला काय पाहिजे? हिरवळ, पाणी की कृपा? आमेन. ते काळ आहे, त्या काळात जगा. आमेन. दुसरं आहे, शेवटचं वचन काढूया. 2 कोरिंथ 12:8-10. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला. एक मिनिट. काय लिहिलेलं आहे? प्लीज लक्ष द्या इथे. म्हणा प्रकटीकरण. पौलाला जे ज्ञान मिळालं ते इतर 12 शिष्यांना मिळालं नाही. पौल इतका आत्म्यात गेलेला होता. का बरं गेला माहिती का? त्याने येशूला न पाहता, म्हणजे येशू बरोबर न जगता, सिंपल आहे, पौलाला इतके प्रकटीकरण मिळाले. त्याचं कारण हे, कारण तो येशूच्या प्रेमात पडला होता. मी नेहमी कलिसियाला म्हणते, त्याच्या प्रेमात पडा. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे सगळ्यात जास्त शास्त्र, नवीन करारचं कोणी आत्म्याने भरून काढला तो कोणी आहे? पौलाने. कितीतरी मंडळाचा सिस्टम, काय भयंकर बुद्धी त्याला प्राप्त झाली. स्वर्ग पाहिले, काय काय पाहिलं त्यांनी. किती स्तर आहे, किती काय काय घडलेलं आहे, कसं चाललंय, कसा सिस्टम आहे, हा सगळा त्याच्या प्रेमात राहून, त्याच्या उपस्थितीमध्ये राहून इतकं प्रकटीकरण त्याला मिळालेलं होतं. आणि त्या प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे माझ्यात घमंड येऊ नये म्हणून पौलस म्हणतो, एक शैतानी दूत. लक्ष देताय? प्लीज कॅच करा याला. हे खूप मौल्यवान आहे. मला ठोसे मारण्यासाठी एक सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला. मी फार चढून जाऊ नये, मला घमंड येऊ नये, माझ्या ज्ञानावर, माझ्यावर झालेल्या दैवी प्रकटीकरणावर मला घमंड येऊ नये म्हणून एक शैतानाचा दूत त्याला जसा काटा टोचतो कंटिन्यू पोटात, तसा त्याला वेदना द्यायचा पौलाला. नेक्स्ट.
हा माझ्यापासून दूर व्हावा म्हणून मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. कितीदा प्रार्थना केली त्याने प्रभूजवळ? 3दा. की परमेश्वरा हा त्रास काढून टाक, हा शैतानी दूत माझ्यापासून काढून टाक. परमेश्वर त्याला पुढे काय बोलला? परंतु त्याने त्याला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. काय बोलला परमेश्वर? देवान त्याचा काटा दूर केला का? नाही. माझी कृपा पौला तुला पुरेशी आहे. जेव्हा पण मी हे वाचते माझं हृदय अश्रूंनी भरून येतं. कधी कधी परमेश्वर कठीण काळ, कठीण समस्या पटकन दूर करत नाही, तो कृपा पुरवतो. हालेलुया. आपल्याला काय वाटतं? आपण संपतोय, आपला नाश होतोय, आम्ही पडतोय, शक्ती उरत नाहीये, फायनान्स डाऊन होतोय, परमेश्वरा फॅमिली तुटते, मी परमेश्वरा भावनात्मक रीतीने पूर्ण तुटून चाललोय, मी डिप्रेशन मध्ये चाललोय प्रभू. आणि जर तुम्ही तारवात आहे आणि तारवात जर तुम्हाला काट्या टोचण्याचा अनुभव येते, प्रभू मध्ये निरंतर चालूनही अनेक गोष्टींना तुम्ही सामोरे जात आहात, परमेश्वराचा आत्मा म्हणतोय माझी कृपा तुला पुरेशी आहे. तेरा अनुग्रह काफी है, हरदम मेरे साथ है. तेरा अनुग्रह काफी है मेरे लिए. पौल हेच बोलला. देवाचा अनुग्रह, देवाची कृपा तुमच्या अशक्तपणात तुमची शक्ती बनू शकते. देवाचा अनुग्रह, देवाची कृपा तुला जिथे सामर्थ्य पुरत नाहीये तिथे सामर्थ्य पुरवू शकते. देवाची कृपा तुला पुरेशी आहे. मंडळी, कलीसिया, काय तुमची विकनेस? जर तुम्ही तारवात आहे, तुम्ही येशूत आहे, तुम्ही तारणात आहे, तुम्ही कृपेत आहात. डोंट वरी. तो काटा तुमचा जीव घेऊ शकत नाही, कारण त्याला कंट्रोल मध्ये आणणारा पण परमेश्वर आहे. फारो राजाला इस्रायली लोकांच्या मागे पाठवणारा पण परमेश्वर होता. हो. आणि त्यांना पाण्यात डुबवणारा पण परमेश्वर होता. हालेलुया. तो काटा बरा नाही झाला, पण कृपा मिळाली. मी म्हणेल काटा असू द्या, चालतोय, कृपा नाही गेली पाहिजे, देवाची दया नाही गेली पाहिजे. आणि आज आपल्यावर देवाची दया आहे की आपण त्याच्या उपस्थितीत आहोत. धन्य आहे ते कान जे देवाचं वचन ऐकत आहेत. धन्य आहे तो विश्वास ज्याने येशू ख्रिस्ताला न पाहता त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. हालेलुया, हालेलुया. जगी दृष्टीने ख्रिस्तावर विश्वास ठेवत असताना चुबणाऱ्या, टोचणाऱ्या परिस्थितीमध्ये देवाची कृपा तुला पुरेशी आहे. हालेलुया. देवाचा अनुग्रह तुला पुरेसा आहे. तुला बाळ नाहीये, पण देवाचा अनुग्रह तुला पुरेसा आहे. तुझे हात पाय काम करत नाही, पण देवाचा अनुग्रह तुला पुरेसा आहे. हालेलुया, हालेलुया. मी त्याच्या कृपेचा खूप अनुभव घेतलाय. खूप कमी वयात मी कठीण कठीण परिस्थितीला सामोरे गेली, पण त्याची कृपेला मी माझ्यावरून जाताना पाहिलं नाही. त्याची दया, त्याची कृपा. हालेलुया. आज परमेश्वराची कृपेचा अनुभव तुम्ही घेत आहात, तुम्ही जिथे पण आहात. हालेलुया. तर कधी कधी समस्या जात नाही, पण कृपा राहते. आणि जोपर्यंत कृपा आहे ती समस्या तुमचं काहीच करू शकत नाही. हालेलुया. कृपा कशी मिळेल? कुठं शोधू मी देवाची कृपा?
हालेलुया. विलाप गीत 3:22. आम्ही भस्म झालो नाही, परमेश्वराची दयाच होय. हालेलुया. म्हणा सगळे आपण मिळून वाचूया हे वचन. 1 2 3. कृपा कधी मिळते? रोज सकाळी. देवाच्या कृपेचा एक समय. हालेलुया. देवाच्या कृपेचा एक समय. पहाटे उठ, देवाच्या सानिध्यात बस. देवाची कृपा रोज सकाळी नवीन होते. कालच्या कृपेवर आज आपण जगत नाहीये. आजची कृपा रिन्यू झाली, नवीन झाली. हालेलुया. कालची कृपा काल पुरेशी होती. एवढे पापी आहेत आपण, एवढं चुकतो, पण त्याची दया, त्याची कृपा, त्याला कधीच खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवीन होते. मग तुमचं माझं काम काय? पहाटेच्या वेळेस जेव्हा त्याची कृपा, तुम्हाला माहिती का, रात्री तुम्ही जागता ना, कोण कोण रात्री जागतं? माझ्या घरी, माझ्या प्रेयर रूम मध्ये ना रात्री खूप कमी नेटवर्क, दिवसा खूप कमी वायफाय नेटवर्क मिळतं. रेंज नसते, काय ते स्पीड नसतो. पण रात्री ना खूप स्पीड असतो. पहाटेच्या वेळेस का? सगळे झोपलेले, अख्खा नेट मी ओढत असते. कळते का तुम्हाला? ते फ्री आहे माझ्यासाठी. मी अनुभवलेलं आहे. सर्व्हर डाऊन होतो बघा दिवसा, मग कधी उघडतो, हे काय 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 घडत असतं. तसं रात्रीच्या वेळेस मला दिवसासारखा अनुभव येत नाही. तसं जर सोप्या भाषेत म्हणायला गेलं, अर्ली मॉर्निंग कृपा अवेलेबल आहे. जितकी पाहिजे तितकी अनलिमिटेड घ्या. पहाटे उठून परमेश्वराच्या सानिध्यात जर तुम्ही बसताय, तर तुम्ही नवीन झालेली कृपा तुमच्या आत्मिक बँकेमध्ये भरताय. Here is the solution. काय? देवाची जी नवीन दया, कृपा, तुमचं प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराच्या उपस्थितीत अर्ली मॉर्निंग आहे. म्हणून जर तुम्ही नाईट पर्सन नसाल, तर तुम्ही मॉर्निंग पर्सन असाल, तर पहाटे उठून परमेश्वराच्या सानिध्यात बसा, कारण त्याची कृपा रोज सकाळी नवीन होते. ती घ्या तुमच्या लाईफमध्ये आणि मग दिवस सुरू करा. या आपल्या जागेवर उभे राहूया.